गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं चित्र पाहायला मिळते। गोपीचंद पडळकर हे सातत्याने जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दात टीका करत आहेत। आज पुन्हा पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे। मला मंगळसूत्र चोर म्हणतात। जयंत पाटील यांनी सांगावं त्यांच्या कितव्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे। गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर टीका केलेल्या विरोधकांना शायरीतून उत्तर दिले। बड़ी सी बड़ी हस्ती मिट गई मुझे मिटाने में, तेरी उम्र जाएगी मुझे मिटाने में असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। जयंत पाटील यांच्यावर देखील जहरी टीका पडळकरांनी केली आहे। मला मंगळसूत्र चोर म्हणतात। जयंत पाटील यांनी सांगावं त्यांच्या कितव्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं। मंगळसूत्र चोरीच्या आरोपावरून गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे। कौलापूर येथे कार्गो आणि नागरी विमानतळ उभारणीसाठी सध्या असलेली जागा आणि आवश्यक असलेल्या जागेचे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने तात्काळ सर्वेक्षणाचं काम हाती घ्यावं अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या। कौलापूर येथील विमानतळाबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुंबईत बैठक घेतली। या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सुहास बाबर तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी अशोक काकडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते। याबाबत चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कौलापूर विमानतळ प्रकल्पाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने तात्काळ सर्वेक्षण हाती घ्यावे असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। सांगली जिल्ह्यासह तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात घरफोडी करणाऱ्या 14 अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले। त्यांच्याकडून विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले 13 गुन्हे उघडकीस आलेत। पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील 10,31,630 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। आकाश कल्लाप्पा काळे, सचिन अभिमान काळे, दत्ता संपत चव्हाण आणि गोविंद राजू काळे अशी आरोपींची नावे आहेत। मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील घरफोड्यांच्या घटनेत वाढ झाली। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला खबऱ्यांच्या माध्यमातून आणि तांत्रिक माहितीच्या आधारे घरफोडी करणाऱ्या चोरट्यांसंदर्भात माहिती मिळाली। पोलिसांनी 14 ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। मात्र पोलीस तपासात संशयित आकाश काळे याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। घरफोडी करण्याकरिता 14 जण 4 चाकी वाहनाचा वापर करत होते। 14ही गुन्हेगारांनी इस्लामपूर, आटपाडी, विटा, कडेगाव, पेठ, वडगाव तसेच तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात जाऊन घरफोड्या केल्या असल्याचं पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी त्यांच्याकडून 5 लाखांची गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी, 5,18,000चे 46 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, 13,000चे चांदीचे दागिने आणि घरफोडी करता वापरण्यात येणारी कटावणी, लोखंडी पाना, स्क्रू ड्रायव्हर आदी साहित्य हस्तगत केलं। सदर 4ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी सांगली, सोलापूर या जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे तसे कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात दरोडा, घरफोडी आणि चोरी, मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत। सोलापूर, मराठवाडा, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाले। याची भरपाई कशी देणार हे सरकारनं जाहीर केलं नाही। ताबडतोबीने आणि पूर्ण मदत देणं सरकारला शक्य आहे। प्रति एकर 50,000 रुपये नुकसान भरपाई द्या। तातडीने मदत देण्याची आमची मागणी आहे। पहिला टप्पा म्हणून 25,000 रुपये तातडीने द्यावेत। ज्यांची घरे संसार वाहून गेलेत अशा घरांचे पंचनामे झाले त्यांना तातडीने मदत द्यावी। संपूर्ण जमीन खडबडून गेली आहे। नद्यांना जे पूर आले त्यात जमिनी खरडलेल्या आहेत। जमिनीत वाळू आणि दगड घुसलेत। नांदेड, लातूर, बीड जिल्ह्यातील बिकट परिस्थिती आहे। या सरकारने तातडीने प्राथमिक मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे। जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। जयंत पाटील म्हणाले, सरकारने प्राथमिक मदत घोषित करेल असं वाटलं। मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार 4 ते 5 दिवसात माहिती संकलन होईल। मात्र सध्या तातडीची मदत अपेक्षित होती। अतिवृष्टी संपल्यानंतर पाणी निघून गेल्यानंतर काय परिस्थिती आहे हे समजेल। पाणी निघून गेल्यावर नुकसान किती आहे हे कळेल असंही ते म्हणाले। महापालिका क्षेत्रात देशी झाडे लावावीत या मागणीसाठी पर्यावरण प्रेमींनी गेल्या 11 दिवसांपासून आयुक्तांना देशी झाड भेट दिले। मात्र या झाडांचा स्वीकार केला जात नाही। मंगळवारी नेहमीप्रमाणे पर्यावरण प्रेमी गांधीगिरी आंदोलन करत असताना आयुक्त सत्यम गांधी यांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला असल्याचे
देवराई अभ्यासक रोहन पाटील यांनी सांगितले. महापालिकेने हरित संगम उपक्रमाअंतर्गत 3 वर्षात 1 लाख झाडे लावण्याची घोषणा केली. या योजनेत देशी झाडांना प्राधान्य न देता तब्बल 35% विदेशी झाडे लावण्याचा प्रस्ताव आहे. विदेशी झाडांचे दुष्परिणाम, त्यांचा पाण्यावरील भार आणि स्थानिक जैवविविधतेला होणारं नुकसान याची संपूर्ण माहिती दिल्यानंतरही प्रशासनाचा विदेशी झाडांवरील हट्ट कायम आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी गांधीगिरी मार्गाने आयुक्तांना दररोज 1 झाड भेट देऊन देशी झाडे लावावीत अशी मागणी सुरू केली. पण गेल्या अनेक दिवसांपासून आयुक्तांच्या दालनाबाहेर पर्यावरणप्रेमींना थांबवलं जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरून शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. नागरिकांच्या घरातील धान्य साठा, कपडे, शाळकरी मुलांचं साहित्य वाहून गेलं असून शेतकऱ्यांचा पिकांचंही मोठं नुकसान झालंय. या बिकट परिस्थितीत सांगली जिल्ह्यातून मदतीचा मोठा हात पुढे करण्यात आलाय. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुधीर गाडगीळ युवा मंचतर्फे 500 अन्नधान्य किट तसेच 250 चादरी, 230 चटई तसेच सांगली चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे 300 अन्नधान्य किट्स, चादर आणि चटई असे एकूण 800 अन्नधान्य किट्स तसेच 500 चादरी आणि 500 चटई असे पूरग्रस्तांसाठी मदत सामग्री पाठवण्यात आली आहे. या मदतीमुळे पूरग्रस्तांना तातडीचा दिलासा मिळणार आहे. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगे म्हणाले, पूरग्रस्तांची वेदना आपली आहे. संकटाच्या काळात एकमेकांना मदत करणे ही आपली सामाजिक कर्तव्य आहे. जिल्ह्यातून रवाना होत असलेली ही मदत केवळ एक सुरू आहे. पुढे काळातही आवश्यक त्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पूरग्रस्तांची मदत करणं, अशा कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभा राहणं हे आपलं कर्तव्यच आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ही मदत वाटप केली जाणार आहे. नागरिकांना दिलासा मिळावा, त्यांच्या संसाराची घडी पुन्हा वसावी यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात मदत कार्य करण्याचं नियोजन असल्याचे आमदार गाडगीळ यांनी सांगितले. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, दिनकर पाटील, प्रकाश ढंग, प्रकाश बिरचे, पृथ्वीराज पवार, विश्वजित पाटील, गीता पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.